तर हा आहे कोल्हापूर जवळचा ज्योतिबाचा डोंगर, जिथे आजही ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर सतत ऐकू येतो. डोंगरावर वसलेलं ज्योतिबा मंदिर हे फक्त मंदिर नाही तर खूप मोठं श्रद्धास्थान आहे. ज्योतिबांना केदारेश्वर म्हणूनही ओळखलं जातं आणि त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप मानलं जातं. कथेनुसार रत्नासूर आणि रक्तभोज या राक्षसांचा अंत करण्यासाठी हा अवतार घेतला गेला आणि अंबाबाईंच्या युद्धातही ज्योतिबांनी त्यांना साथ दिली असं सांगितलं जातं आणि असं मानलं जातं की त्यांनी याच डोंगरावरती आपलं राज्य स्थापन केलं. आजही दरवर्षी इथे मोठी यात्रा भरते, जिथे हजारो भाविक गुलाल उधळत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करतात आणि म्हणूनच ज्योतिबाला एकदा आलात तर पुन्हा यावंसं वाटतं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या भारी अशा ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालोय खूप भारी अशा ठिकाणी. तर आपण आलोय खूप प्रसिद्ध अशा देवस्थानांकडे, जे की कोल्हापूरमध्ये येतं. बऱ्याच लोकांना माहिती असेल की ज्योतिबा, की ज्यांना आपण दख्खनचा राजा देखील म्हणतो, तर त्या देवस्थानाला आपण आज आलोय दर्शन घेण्यासाठी. तर नुकतीच इथली यात्रा होऊन गेली आहे, त्यामुळे खूप सारा गुलाल वगैरे इथं मंदिरावरती उधळलेला गेलेला मी तुम्हाला दाखवतो. खूप छान अशी यात्रा असते इथली. यात्रेला खूप गर्दी असते, त्यामुळे यात्रेला यायला जमलं नाही. म्हणजे यात्रेनंतर मला वाटतं दुसऱ्याच आठवड्यात आम्ही इथे आलोय. तर तुम्हाला मी सगळं फिरून दाखवतो की कुठे जायचं, काय करायचं वगैरे वगैरे. तर चला. जेव्हा तुम्ही ज्योतिबा मंदिराकडे येता ना, तिकीट काढल्यानंतर, तेव्हा तुम्हाला पुढं समोर एक्झॅक्ट ना तिथून पार्किंगसाठी जागा आहे. तर पार्किंगची चिंता करायची काही गरज नाही आहे. तर पार्किंग तिथं तुम्ही करू शकता. तर तुम्ही जेव्हा एंट्री घेता ना ज्योतिबा देवस्थानाकडे, तर तुम्हाला 20 रुपये पार्किंग चार्जेस, जे की इथं तुम्ही पार्किंग करू शकता या ठिकाणी. आणि पर पर्सन तुम्हाला 5 रुपये यात्रा कर भरावा लागतो. तर एवढे चार्जेस आहेत पूर्ण मंदिरामध्ये. तर तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला अशी दोन्ही बाजूला दुकानं दिसतात आणि ह्या ज्या पायऱ्या दिसतात तुम्हाला, त्या सरळ ज्योतिबा जे मेन मंदिर आहे ना, तर त्याच्याकडे जातात. ते तुम्हाला समोर दिसत असेल ज्योतिबा मंदिराचा कळस. तर तिकडेच आपण चाललोय आणि इथून बघू शकता की दोन्ही बाजूला दुकान आहेत, तिथून तुम्ही पूजेचं किंवा प्रसादाचं सामान घेऊ शकता. आणि अशा पायऱ्यात बघा, गुलाल दिसत असेल तुम्हाला पायऱ्यांवरती, की जो आता रिसेंटली यात्रा झाली आहे ना, त्याच्यामुळे हा उधळलेला गेला गुलाल आहे. हे बघा. आपण खाली आलोय उतरून, जिथून आपल्याला पूर्णपणे देवाचा जो कळस आहे ते दिसतो. खाली आल्यानंतर नॉर्मल वेळी ना हा दरवाजा ओपन असतो, इथून तुम्ही डायरेक्ट दर्शन घ्यायला जाऊ शकता. आणि यात्रा झाली आहे जस्ट, आणि यात्रेनंतरचं 2-3 आठवडे आहे ते, त्यामुळे आपल्याला राईटला जाऊन आपल्याला दर्शन रांगेकडे जाऊन मग आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. तर चला आपण तिकडे जाऊया. आपण सरळ पुढे आलो ना, आपल्याला इथे एक मंदिराची कमान दिसते, तुम्ही बघत असाल. तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा. इथून आपल्याला आतमध्ये जायचं. तर चल जाऊया. तर आपण फायनली आत आलेलो आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, ते ऍक्च्युली दर्शन रांगेसाठी असतं, पण आज एवढी गर्दी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की आपण तिथून डायरेक्ट आत जाऊ शकतो. तर युजली आपल्याला असं फिरून वगैरे असं इकडून वरती चढून मग असं दर्शन घ्यायला जायला लागतं इकडून, असंच असं असं आत. तर चला जाऊया. हे तुम्हाला दिसत असेल खाली की पूर्ण गुलालच गुलाल आहे. हे बघा, सगळं गुलालच गुलाल आहे, कारण यात्रा वेळेस ना नुसता गुलालच उधळला जातो इथे. फायनली आपण इथं दर्शन घेतलंय, जे की प्रथम दर्शन आहे. आणि इथून आपल्याला इथून आज जायचं दर्शन घेण्यासाठी. चला. गाभाऱ्यामध्ये आलोय. खूप जास्त गरम होतं, ऍक्च्युली उन्हाळा चालू आहे ना, खूप जास्त म्हणजे असं दमट दमट हवामान वाटतंय इथं. तर व्हिडिओ फोटो काढण्यात मनाई आहे, कदाचित मला तुम्हाला तिकडे दाखवता येणार नाही. मेन जे देवाचं गाभारा आहे तो समोर दिसतंय ना, तर ते
तर आपण दर्शन तिथून स्टार्ट केलेलं, तिथून फिरून आपण पुन्हा इथं बाहेर आलो. मेन जो ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आपल्याला इथून आत जावं लागतं. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. बघा सगळीकडे गुलाल गुलाल, कपड्यावरती सगळा गुलाल गुलालच झालाय. तर दर्शन छान झालं. बरं 15 ते 20 मिनिटातच आमचं पूर्ण दर्शन झालं ऍक्च्युली. दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते कामधेनू. कामधेनूचं आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊ. तर आपण दर्शन घेऊन आलोय जिथून आपण सुरुवात केलेली आपली जर्नी दर्शनासाठीची. आता आपल्याला पुन्हा पायऱ्या चढून, तुम्ही माझ्या मागे बघत असाल ना, तर पायऱ्या चढून पुन्हा आपल्याला वरती जायचंय. वरतून रस्त्याच्या पलीकडे आपलं चोपडाईचं मंदिर आहे. तर त्या चोपडाईच्या मंदिरापर्यंत पण दर्शन घ्यायचंय. तिकडे पण जाण्यासाठी अशाच पायऱ्या आहेत, फक्त ह्याच्यापेक्षा जास्त पायऱ्या आहेत. खाली जाऊन मी तुम्हाला मंदिर वगैरे सगळं दाखवतो. तर चला, तर आपण इकडून वरती चढून आलो ज्योतिबा मंदिराचं दर्शन घेऊन. आणि वरती चढून आल्यानंतर तुम्हाला हे बघा मागच्या बाजूला एक कमान भेटते. या कमानीतून सरळ आतमध्ये जायचं आणि सरळ चालत गेल्यानंतर पलीकडच्या साईडला एकदम ना तुम्हाला अजून एक पायऱ्या दिसतील की जे चोपडाई मंदिराकडे जातात. तर आपण तिकडे निघालोय आता. तर चला जाऊया. तर त्या कमानीतून आपण सरळ पुढे चालत आलो आणि समोर सरळ चालत गेलं ना उजव्या बाजूला चोपडाईला जाण्याच्या पायऱ्या आहेत. इंटरेस्टिंग म्हणजे आम्हाला येता येताना त्या खूप साऱ्या लेमनच्या त्या जुन्या, म्हणजे माझ्या लहानपणी पेपरमेंटच्या गोळ्या असतील, चिंचेचे गोळे असतील बघा. तर ह्या गोळ्या बघायला भेटल्या आणि एकदम बालपणच आठवलं बघा. जसं मी थोड्या वेळ आधी तुम्हाला म्हटलं की सेम जसं ज्योतिबाला जाण्यासाठी पायऱ्या आहेत ना, तसं चोपडाई देवीला जाण्यासाठी सेम पायऱ्या आहेत. आणि समोर बघताय ना ते चोपडाई देवीचं मंदिर आहे. तर तुम्हाला मी आतमधून पण दाखवतो. फायनली आपण मंदिरापाशी आलेलो आहे आणि असं आहे चोपडाई देवीचं मंदिर. आणि आपल्याला इकडून समोरून पलीकडे जाऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं. तर चला जाऊया. तर हे आहे चोपडाई देवीचं मंदिर. हे मंदिर दर्शन घेतल्यानंतर वरती जेव्हा आपण येतो ना तेव्हा डाव्या साईडला सिद्धिविनायक म्हणजे गणेश यांचं मंदिर आहे. ते पण गुहेमध्ये. तर चला आत जाऊन आपण बघूया मंदिर. खूप थंड आहे आतमध्ये बघा, अशी गुहा आहे आणि एवढं थंड वातावरण आहे ना. आतापर्यंत उन्हामुळे सगळे पाय वगैरे गरम झालेले, आता एकदम थंड वाटते. हे बघ, इथूनच आपण राईड घेतला ना तरी पण पूर्णपणे गुहा आहे बघ, सुंदर अशी. इथं आपले मूषक राज आहेत आणि इथून एक्झिट आहे. दर्शन घेऊन आलो. एवढं शांत वातावरण आहे गुहेमध्ये आणि एवढं थंड वाटतं पायांना वगैरे. बाहेर आल्यानंतर एकदम कडक ऊन आहे ना, खूप सुंदर वाटत होतं आतमध्ये.